मनसेची साथ सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर संतोष धुरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय। मातोश्रीवरून सांगितलं गेलंय की मी आणि देशपांडे कुठेही नको, म्हणून संदीप देशपांडेंना युतीच्या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही। ज्यांच्यामुळे पक्ष फुटला त्यांच्या सोबतच गेले असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय। तर थोड्या वेळापूर्वीच हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे आणि या पक्षप्रवेशादरम्यान धुरेंनी अनेक मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत, आरोप केलेले आहेत। दोन्ही पक्ष नेतृत्वांवर हे केलेले आरोप आहेत। उद्धव ठाकरेंसमोरच राज ठाकरेंचं सरेंडर झालेलं आहे असा मोठा दावा धुरेंनी केलाय। त्याचसोबत देशपांडेंना म्हणजेच मी आणि देशपांडे कुठेही नको असं सांगण्यात आलंय असा देखील आरोप त्यांनी केलाय। संजय राऊतांवर देखील त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत। त्यासोबत या संदर्भात जागा वाटपावरून देखील अनेक चर्चा सुरू होत्या। जागा वाटपा संदर्भात मी नाराज नव्हतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी। एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत।